वाजवतो, मराठीचा डंका इतर राज्यात वाजवत नाही, हे दुबेला सांगणं गरजेचं आहे. बरोबर आहे. दुबेला तुम्ही एक इशारा देखील दिलेला होता रुपालीताई की आम्ही आपटून मारण्याची भाषा करत असाल तर धोपटलं देखील जाणार. सक्षणाजी आपल्याकडे येतो. सक्षणाजी काय झालेलं ना, आपल्या ताटावर, आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या मराठीवरती वाकडी नजर असलेल्यांबद्दल बोललं तर जायलाच पाहिजे. मात्र सक्षणाजी आज राज्यातल्या इतर महत्त्वाच्या समस्या सोडून पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी, त्यानंतर ज्या प्रकारे दुबेनं बेताल वक्तव्य केलेलं आहे, पुन्हा एकदा भाषा आणि त्यावरून होणारा वाद आता कुठेतरी धर्माकडे नेण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, अशी शंका मराठी माणसाच्या मनामध्ये येते. सक्षणाजी, माझं असं मत आहे की आत्ताच आपली आषाढी वारी झाली आणि आपल्या संतांनी मराठीचा महिमा सांगितलेला आहे. माझी मराठीची बोल कौतिक परी अमृता ही पैजा जिंके, असं माऊलींनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण देशामध्ये कुठेही वावरत असताना आपलं पहिलं प्रेम भाषा म्हणून मराठीच असलं पाहिजे. आणि निशिकांत दुबे हे कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाहीयेत. मला असं सांगायचंय की ते 2 वेळा 3 वेळा मेंबर ऑफ पार्लमेंट राहिलेले आहेत, ते स्टेट मिनिस्टर राहिलेले आहेत. अशा माणसाने मराठी माणसाबद्दल इतक्या घाणेरड्या पद्धतीने लाथाबुक्क्यांचा मार, यांचं जगणंच आमच्यामुळे, आमचा पैसा तुमच्याकडून, हे अतिशय घाणेरडे वक्तव्य केले. त्याची नैतिक जबाबदारी माननीय मुख्यमंत्री भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि दुब्या नामक शेंदाड शिपायाचा कान उपटला पाहिजे. या मताचे आम्ही फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष म्हणून नाही किंवा मनसे म्हणून नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाने काय अस्मिता आहे का नाही? कोणी यावं उठावं वाकडीकरण नजर करून आम्हाला उद्या लोक म्हणतील तुम्ही गुजराती शिका, आता गुजराती भाषा शिकवण्याचा अट्टहास होईल, आम्ही ऍक्सेप्ट करायचं? अजिबात चालणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा आहे, ज्योतिबा फुलेंचा आहे, अण्णाभाऊ साठेंचा आहे. आणि आम्हाला शपथ आहे शिवरायांच्या या स्वराज्याची. आम्ही असली दादागिरी दुबे नामक माणसाने तिथे दिल्लीत बसून आमच्यावर करत असेल, त्या नजरा, ते डोळे काढून घेण्याची हिंमत मराठी माणसामध्ये. काय झालंय आज सीएमला डीसीएमला, त्या लोकांनी याच्यावरती बोललं पाहिजे. देवेंद्रजीने याच्यावरती ऑफिशियल स्टेटमेंट केलं पाहिजे. परंतु मी अशी जी शेलारांचं स्टेटमेंट ऐकलं, ते म्हणतात की हिंदू भाषिक आहोत. आता याच्यात हिंदू मुस्लिम काय मुद्दा येतो? तुम्हाला विषय भाषेचा आहे का भाषा लादण्याचा आहे का हिंदू मुस्लिम भांडण लावण्याचा आहे? हे अबद्दल भारतीय जनता पार्टीने क्लिअर केलं पाहिजे. आणि आमचं स्पष्ट मत आहे, दुबे नामक व्यक्ती मराठी माणसाला तुडवण्याची भाषा करत असेल तर मराठी माणूस दिल्लीत दुबेला गाडल्याशिवाय राहणार नाही, हे मी ऑन रेकॉर्ड बोलते. बरोबर आहे. दिल्लीमध्ये नेमकं काय घडतं यावरती तर आमचं लक्ष असेल आणि भाजपची या संदर्भातली मुख्य भूमिका काय. मात्र यावेळेला उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता हेमंत मातवणकर आपल्या सोबत आहेत. हेमंतजी, महाराष्ट्रात राहायचं, मराठीवरती आक्रमण करायचं, मराठीचा सातत्यानं अपमान करायचा आणि मग त्यांना उत्तरं दिली की मग त्याचा उलटा जाब विचारायचा, असं कसं चालेल?